जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन करत आहोत. आजपर्यंत 21वा भाग आपण पाहिला. 21व्या भागात आपण पाहिलं की तथागत बुद्धांच्या समकालीन जे तत्ववेत्ते होते, जसे की पकुद कच्चायन, संजय बेलाटीपुत्त, अजित केसकंबली, पूरण कश्यप, निगंडनाथ पुत्त, तर या सर्वांचे जे तत्वज्ञान होते ते एकतर अतिशय टोकाचे होते. खूप जास्त शारीरिक त्रास द्या असे काहींनी सांगितले, तर काहींनी खा प्या मजा करा चंगळ करा असे सांगितले. हे दोन्ही टोकाची तत्वज्ञानं जी आहेत ती तथागत गौतम बुद्धांना ही स्वीकार्य झाली नाहीत आणि त्यामुळं त्यांनी नवा प्रकाश शोधण्याचा त्यांनी निश्चय केला. पुढचा भाग 22वा. 22व्या भागात आपण पाहणार आहोत की भगवान बुद्धांनी कुठल्या गोष्टी त्याज्य ठरवल्या आणि कुठल्या गोष्टी स्वीकारल्या. साम्य आणि भेद, त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धांनी सर्वथा त्याज्य ठरविल्या. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनाचा म्हणजेच धम्माचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: 1. वेद प्रामाण्यावर विश्वास. 2. आत्म्याचा मोक्ष यावर विश्वास, म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होणार नाही यावर विश्वास. 3. मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास. 4. समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेचा आदर्शावर विश्वास. 5. विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास. 6. आत्म्यावर विश्वास. 7. संसरण किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास. 8. कर्मावर विश्वास, म्हणजेच या जन्मी माणसाची जी काही स्थिती परिस्थिती आहे ती पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे आहे या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्वे ठरविताना भगवान बुद्धांनी आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्यांनी त्याज्य ठरवल्या. 1. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी संकल्प विकल्पाच्या कल्पना करीत बसण्याच्या मानसिकतेचा त्यांनी धिक्कार केला. 2. त्यांनी आत्म्याचे थोतांड धुडकावून लावले. त्यांनी आत्म्याला ना शरीर मानले, ना संवेदना मानले, ना चेतना आणि ना विज्ञान यांपैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी त्याग केला. त्यांनी काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रचार केला होता अशी उच्छेदवादी मते त्याज्य ठरवली. त्यांनी पाखंडी मताचा धिक्कार केला. त्यांनी विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येणे यास ज्ञान म्हणावे हे मत अमान्य केले. त्यांनी देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्मा नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याज्य ठरविले. त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केले आणि त्यास सर्वथा नाकारले. यानंतर त्या गोष्टी ज्यात भगवान बुद्धाने बदल केले अशा गोष्टी याप्रमाणे: त्यांनी कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याच्या उपसिद्धांतांना प्रतीत समुत्पादाच्या स्वरूपात मान्य केले. त्यांनी जीवनाच्या निराशावादी दृष्टिकोनाचे खंडन केले. त्याचप्रमाणे त्यांनी मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन त्याज्य ठरविला. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात या जन्मासाठी दुःख निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे यास त्यांनी अमान्य केले आणि त्यांनी पूर्वजन्मातील कर्म असल्यामुळे या जन्माच्या कर्मांना ती परिणाम शून्य करतात हे म्हणणे अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. जुन्या कर्मवादाच्या ठिकाणी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यांनी परंपरागत कर्मसिद्धांताची नव्या पद्धतीने मांडणी केली. त्यांनी आत्म्याचा फेरा या संसरणाच्या तत्वाच्या जागी पुनर्जन्माच्या नवीन सिद्धांताला स्थान दिले.
त्यांनी आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी नवीन निब्बाण अर्थात निर्वाण या तत्वाची स्थापना केली. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या मौलिक विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेफार जुने आहे त्यात फेरबदल केलेला आहे किंवा त्याची नवीन व्याख्या केलेली आहे. यानंतर त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धाने स्वीकारले. 1. भगवान बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानले. 2. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूंवर प्रभाव टाकते व त्यांची निर्मिती करते. जर मनावर संयम करता आला तर सर्व गोष्टींवर कृत्यांवर नियंत्रण राहते. 3. मन सर्व मानसिक क्रियांचे प्रधान असते. मन हेच प्रमुख आहे. मन हे त्या चैतसिक शक्तींचेच बनलेले असते. 4. म्हणून सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मनाची साधना करणे होय. 5. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य असे की सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हेच उगमस्थान आहे. ज्या आमच्या आत मनात चित्तामध्ये उत्पन्न होतात व ज्यांचे बहिर्मुखी परिणाम आपणास भोगावे लागतात. 6. जे वाईट आहे, ज्यांचा वाईटाशी संबंध आहे आणि जे वाईटाच्या अधीन आहे ते सर्व मनातच उत्पन्न होते. जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे तेही सर्व मनातच उत्पन्न होते. 7. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या मागोमाग गाडीचे चाक जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी करीत राहणे हे धम्माचे सार होय. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य हे की पापकृत्ये टाळावयास हवीत. त्यांच्या शिकवणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धम्म हा धर्मग्रंथात नसून धम्मतत्वाचे पालन करण्यात आहे. तेव्हा भगवान बुद्धांचा धम्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? जय भीम. धन्यवाद.